अंबरनाथ पूर्वेकडील पश्चिमेला जाणाऱ्या रस्त्यावरून हरिओम पार्ककडे वळणाऱ्या नवनिर्मित पुलावर प्रवेशद्वार उभारून त्याचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करावे अशी मागणी आता आंबेडकर अनुयायांकडून होऊ लागली आहे। आम्ही आता अशी मागणी जस्ट करून आलेलो आहोत। नगराध्यक्षांना पण दिलेला आहे आणि नगराध्यक्ष मॅडम यांना पण आम्ही ते दिलेलं आहे। कारण बी कॅबिन रोडच्या पूर्ण परिसरामध्ये कुठेही असं एवढं मोठं भव्य दिव्य बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार झालेलं नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही अशी मागणी ठेवलेली आहे की मोतीराम पार्क तिथे जिकडे आंबेडकरी समाज हा भरपूर प्रमाणात आहे तिथे ती भव्य दिव्य प्रवेशद्वार हा झाला पाहिजे। इतर समविचारी संघटना तसेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेल उपाध्यक्ष अजित खरात यांनी या मागणीस समर्थन दर्शवले आहे। या मागणीला भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सर्व सामाजिक संस्थांतर्फे त्याला समर्थन आहे। हा जो परिसर आहे हा बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला परिसर आहे। पुढची पिढी जी आहे ही बाबासाहेबांच्या विचाराने कायद्याने संविधानात्मक सर्व गोष्टी त्यांना कळायला पाहिजे। याकरता आम्ही देखील नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र दिलेलं आहे। आता सदामामा पाटील जे उपनगराध्यक्ष त्यांना देखील पत्र दिलेलं आहे, नगराध्यक्ष मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की या परिसरामध्ये जे बी कॅबिन रोड आहे त्या बी कॅबिन रोडचा जो परिसर आहे जिथे नाल्याची कलवट तयार होते तिथे भव्य असं प्रवेशद्वार असलं पाहिजे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारापासून पुढे निघालं की संविधान चौक आणि त्या संविधान चौकाच्या पूर्वीपर्यंत संपूर्ण रस्त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार हे प्रेरित असलेले विचारांचे फ्लेक्स लागले पाहिजे। ते नगरपालिकेच्या माध्यमातून लागले पाहिजे। पुढची पिढी या विचारांनी प्रेरित झाली पाहिजे। यासाठी आमची मागणी ही नेहमीच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे राहील आणि त्या मागणी अनुसार बाबासाहेबांच्या नावाचं प्रवेशद्वार हे ती झालंच पाहिजे। त्या ठिकाणी इतर कोणतेही प्रवेशद्वार होण्याचा प्रश्नच येत नाही। संविधान चौक ची मागणी जी आहे ही जसं बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार असलं पाहिजे ही जशी मागणी आहे तशी संविधान चौक देखील त्या परिसरामध्ये असला पाहिजे। आज तिथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथे जो स्मारकाची बांधणी होते त्या स्मारकाची बांधणी जी होते त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून सभागृहात हा विषय नेऊन नामकरण देखील व्हावं आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळावं, ते अधिकृत व्हावं ही आमची मागणी आहे की त्या ठिकाणी कुठली अघटित घटना घडताच कामा नये। करिता आम्ही जसं संविधान चौक आहे संविधानाच्या चौकामध्ये संविधानाची जशी मागणी केलेली तशी आपल्या भव्य दिव्य असं स्मारक असलं पाहिजे याची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार असलं पाहिजे ही देखील लेखी मागणी केलेली आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या प्रवेशद्वारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा आशयाचे निवेदन अमोल कांबळे, अतुल लोखंडे, नितीन जांभळे, संजीव माळी, अजित खरात यांनी दिले आहे। हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार त्या ठिकाणी होत असेल तर त्याचं एक समाज बांधव म्हणून मी संपूर्णपणे ह्या विषयाशी निगडित असल्याने माझं पूर्णपणे आमचा एक आनंदाची बाब असल्याने आम्ही त्यांच्या सोबत असू। परंतु एक तो प्रवेशद्वार हा अत्यंत भव्य दिव्य असावा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तथागत भगवान बुद्धांची जयंती, ह्या सर्व ज्या मिरवणुका असतात, जयंत्या असतात, ह्याच मार्गावरून जात असतात आणि हाच त्या बी कॅबिनचा मुख्य प्रवेशद्वार आहे। त्या ठिकाणी अनेक बुद्ध विहार आहे। तर अशा ठिकाणी जर बाबासाहेबांचं नाव देण्यात येत असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि तो प्रवेशद्वार झालाच पाहिजे ही देखील माझी कळकळीची मागणी आहे प्रशासनाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची जर प्रतिकृती कुठे निर्माण होत असेल तर त्या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे। परंतु त्याचबरोबर अशा पद्धतीची जर एखाद्या रस्त्यालगत स्मारक होत असतील किंवा आणखी त्याच्या प्रतिकृत्या उभारल्या जात असतील, ते एक छोटंसं उदाहरण देतो। 2024ला परभणीमध्ये एक दंगल झाली होती। ती दंगल जी झाली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाची प्रतिकृती निर्माण केली होती आणि एका समाजकंटकाने त्याच्यावरती दगड मारला आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये त्या दंगली उसळल्या। परभणी शहर बंद होतं।
ते सोडा, आपल्या बदलापूरचंच अत्यंत जवळचं 2 महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे. एका माथेफिरू महिलेने संविधान चौक म्हणून जे चौक होतं त्याच्यावरती सुद्धा एक दगड मारला आणि तिथे सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस सुदैवानं पोलीस लवकर आले आणि तो प्रश्न आटोक्यात आला. परंतु अशा प्रकारची जेव्हा स्मारकं तयार होतात तर त्याला संरक्षण हे महत्वाचं आहे. त्याचं संरक्षण कोण घेणार, त्याची जबाबदारी कोण घेणार, आणि मुख्यतः नगर परिषदेने जर ते उभारत असतील, नगर परिषदेच्या माध्यमातून त्याची जबाबदारी संपूर्ण त्यांनी घ्यावी, त्याला संरक्षण द्यावं. पण त्या माध्यमातून जर एखादा माथेफिरूंनी, समाजकंटकाने, जातीय देशातून जर एखादा तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी अशी विघातक लोक सुद्धा समाजात आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अशा प्रकारची कुठलीही घटना, अप्रिय घटना अंबरनाथ शहरामध्ये कधी घडली नाही आणि घडूही नये. येता येता एक पाहिलं की भारतीय संविधानाची जी मूळ प्रत असते त्याची प्रत जी आहे ती अगदीच पायाला येईल इथपर्यंत आहे. पावसाळा आहे, त्याच्यावरती चिखल उडेल किंवा आणखी काही गोष्टी घडतात, त्याचं संरक्षण, डागडुजी करण्याचं जे काही त्याचं एक स्ट्रक्चर असेल ते कोण सांभाळणार, हा मूलभूत प्रश्न आहे.